तर येस गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. म्हणजे कसं आम्ही दोघं जाणार आहोत कॉज तर काय डिकॅथलॉनला मारायची फेरी. फर्स्ट टाइम हा ऑल टाईमवर आहे, नाही तर हा कधी टाईमावर नसतो. मी घरी सांगितलं ना हे रिपेअर करून द्या. पुरीमध्ये कमी ॲव्हरेजची गाडी घेतात हे लोक. आता या गाडी शिकलाय, आता आता डिफेंडर, आता भाई ऐकणार नाही. तर येस गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो या व्लॉगमध्ये आपण चाललो आहे माझ्या जुन्या घरी, म्हणजे घरी नाही तिकडे पार्किंगमध्ये, कॉज माझी तिथे आहे सायकल. तर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल की माझ्या एका फ्रेंडनी सायकल घेतली आहे. तर मग आमचं प्लॅन बनलं आहे नेक्स्ट संडेला वगैरे सायकलिंगला वगैरे जायचा. तर बघू, आय थॉट की माझ्याकडे ऑलरेडी सायकल आहे, पण ती थोडीफार रिपेअरेबलच्या कंडिशनमध्ये असेल तर आपण तिला रिपेअर करूया. अँड लेट सी, जर एकदमच खराब अवस्थेत असेल तर ती रिपेअर नाही होणार, तर मग सायकलचा जुगाड करायला लागेल आपल्याला कुठून ना कुठून तरी. तर यस, माझा फ्रेंडचा कॉल आला तो की तो पोचला आहे. म्हणजे कसं आम्ही दोघं जाणार आहोत, कॉज मला एकट्याला तर ती सायकल घेऊन येता येणार नाही, कॉज ती चालवण्याच्या कंडिशनमध्ये तर ऑफकोर्स नाही आहे. तरी आता तिथे गेल्यावर समजेल की नक्की काय कंडिशन आहे सायकलची, आणि जाऊ घेऊ आम्ही रिपेअरला. तर या बघू, तुम्हाला आता समजेलच. गाईज ऑलरेडी आलेला आहे हा ऑन टाईम. आज मी लेट झालो आहे. काय ती कुठली बुलेट ती आपली नाही आहे, घेऊन टाकू नवीनच. ठीक आहे, चला. ऑलवेज ऑन टाइम. फर्स्ट टाइम हा ऑल टाईमवर आहे, नाही तर हा कधी टाईमावर नसतो. तर येस, आलो आहे. आणि ही सायकलची कंडिशन काय वाटतं, होईल रिपेअर? इथं लक्ष बाईककडे चालवायची आहे का? मित्राचीच आहे, त्या दिवशी याच्यावरतीच होतो आम्ही. तर या इथे गंज वगैरे पण पकडले नाही, बघ ना, चेन वगैरे पण फुल ऑइलिंग वगैरे सगळं बघायला लागेल रे. सायकलची कंडिशन बघून वाटत नाही ही रिपेअर होण्यालायकीची आहे, कारण गंज पण पकडला आहे, टायर वगैरे सगळंच गेलं आहे. तर काय डिकॅथलॉनला मारायची फेरी, जाऊन तर येऊ शकतो. जाऊन येऊ शकतो. जर याच्यात असेल बजेटमध्ये चांगली सायकल, उचलूनच येऊ डायरेक्ट. मला पण काम होतं डिकॅथलॉन तसं. जाऊया चल. चल जाऊ. कुठल्या बेलापूर साईडला? डिकॅथलॉनला भेटू डिकॅथलॉनलाच. नशीब चांगलं आहे, सिग्नल सुटला. हो, नाही तर दरवेळेला आम्ही येतो तेव्हा आम्हाला दोन सिग्नल तर लागतातच इथे. एवढं आज एक सिग्नल नाही लागला डायरेक्ट. नक्की चांगलं आहे. हा ना, नशिबात चांगलं आहे आमचं. काही बोलू नको, याला खराब व्हायचं. करते म्हणून होते का सगळं. माझे ऑलरेडी केस वरती असतात, तू अजून असे मागे टाकलेत ते आता गाडीवर. केस बेकार हल्ली आहेत. माझी केस काय झाले आले, तुझे पण केस चांगले दिसतात. हे थांब, तू तिथून बोल, मी इथून बोलतो. तुझा आवाज रेकॉर्ड होईल का? तुझा होत असेल माझा आवाज चांगला होता प्रॉपर. हां, आवाज होते माझा रेकॉर्ड प्रॉपर. आवाज येत असेल तुला. होत आहेस ना असेल. माईक? हां, त्याच्या कॉलरवर पण माईक लावला आहे गाईज. तर बघू, फर्स्ट टाइम दोन्ही याला दोन्ही टायमात लावून बघतोय मी पण. खरं उन्हातून नंतर एसीत आल्यावरती काम बरं वाटतं. बाय. मेरे अंदर का वो बच्चा बाहर आ रहा है कि साइकिल चाहिए मेरे को अभी. सायकलिंग करणं मस्ट आहे. भाई पण प्राइस पण ठीक आहे, एवढं नाही महाग. Not so 12,000. expensive. त्या साईडला तर हे 10,000 रुपयालाच आहे. याचं पण हे बघ, हे लाईट्स कॅम्पिंगसाठी चांगले आहेत. आणि ते टेंट वगैरे लावताना आपण एक पाहू शकतो. खरं तर 600 चांगलं आहे ट्रेकला. आणि टाईप सीने चार्ज होतोय भाई.
ट्रेकसाठी गुड बट हे बघ येस हो भाई हां इथं ट्रायल आहे महिला किती उजेड आहे इथं एकदम पानसट आहे ना काहीच उजेड नाही आहे नाही रे, अंधार आहे अंधार केलं नाही पण हे मला असं वाटलं मोठं आहे पण हे जाम बारीक आहे हे मोठं आहे हो 2 लाईट हां हे बघ 2 लाईट आहेत ओ दिस नाही इज बघ, गुड 2 आहे त्याला ही रेड आली ही छोटी आणि अजून मोठी ओके हे बघ इथं जास्तच ती ब्राईट जास्त इथं याला बाईकची कारचं बाईक हेडलाईट आहे सायकलची हां सायकल हेडलाईटसाठी मस्त कुणाला गिफ्ट करायची का बड्डे झाला सॉरी कृणाल सॉरी कुणाला नेक्स्ट इयर हां ह्याचा फोटो कुणाला आता काय ब्लॉगमध्ये बघेलच सलोनीला सलोनीला सलोनी बोलली ना ट्रेनमध्ये असं खुर्ता अच्छा. काय काय जणी बसायचं आता पण हे ॲक्च्युली खरं गरजेचं आहे आम्ही दरवेळेला कॅम्पिंगला जातो आमचे बसायचेच वांदे होतात दिस इज नाईस कितीला आहे की प्राईस मेन्शन नाही केलं दिसत पण नाही डिस्प्लेला लावलेलं हेच आहे त्याचं आहे का नाही प्राईस फुकटात आहे काहीच फ्रीमध्ये आहे चला काय माहिती अरे प्राईजच नाही लिहिले त्याच्यावर जाऊ दे चलो भेटल्यात 500 नाही 700 6 मग 700ला झालं ते हे टेबल पण आपण घेऊ शकतो पण आपण 1600 रुपये टेबल ठेवायचं काय ते इतकुसंच होतं प्रथमला झोपू टेबल तेच काहीच आलो डिकॅथलॉनच्या मधून बाहेर घरी चाललं आता मी ते ते बाय कर बाय कर बाय तर या आम्ही बघितलं घरी सायकल उद्या आणि याला पण presentation विंटर आहे, PPT क्लोथ बनवायचं. बघायचं होतं हा फेब्रुवारीत का जानेवारीमध्ये चाललाय हे मला शिमला, सीव्ही मनाली. कधी येते बनवून हेल्प कधी तर करतो मग फ्री अस भाई याचा पण ऑडिओ रेकॉर्ड होत असेल आता याच्यामध्ये त्याला पण माईक लावलंय हे तू बोला कोपऱ्यात जाऊन बोल तिथे मी नाही ऐकत तुझी गोष्टी काय काय त्याचा ऑडिओ रेकॉर्ड होणार आहे माईक लावला तो बोलला तू गपचूप कोपऱ्यात जाऊन बोल मला ऐकायला सगळं सगळं रेकॉर्ड होईल याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड होतंय ते तर येस गाईज आम्ही आता इथून निघालो आहे आता मी याचा नॉईज कॅन्सलेशन ऑन केला आहे आता अजून किती इम्पॅक्ट पडला आहे वगैरे आता समजेल मेन कारण मेन आम्ही बाहेर आहोत विंड नॉईज खूप आहे बघू गाड्यांचा आवाज विंड नॉईस सगळं चेक करू आता या माईकची कॅपॅबिलिटी किती आहे फुल बोलतात ना माईक टेस्टिंग झाले या होपफुली गेस द लोकेशन गाइस कुठे फिरते आम्ही तुला काय नाश्ता करायचा आहे का जेवून आले जेवून आला पण नाश्ता नको 5 वाजायला आले लंच केले मी आपल्या इथं जवळपास आता आपल्याला काय भेटणार चाट वगैरे कुठे मिळेल दहीपुरी वगैरे रगडा पॅटीस बुकता ना बोला चाट खायला जाऊया गाईज आता आपण येस गाइस तुम्हाला माहिती आहे का पनवेलमध्ये कुठे चाट भेटेल चालू हां पनवेलमधले चांगले स्पॉट्स आम्हाला सांगा एवढी वर्ष पनवेलमध्ये राहून आम्हालाच माहीत नाही कुठे काय भेटतं कमेंट करा कमेंट करा आम्हाला एक मला 2 माहिती आहे मला तिथे. हां एक गुप्ताचे चाट छान आहे तो हां ब्रिझी कॅफेच्या गल्लीमध्ये गुप्ता. आणि हो. सेकंड वर मिश्राच चाट मिश्रा मिश्रा आणि एक संजय म्हणून एक आहे तिथं पण मी जातोय 3 जातो मोस्टली मी पनवेलमध्ये तरी मिश्रा इज खूप ओल्ड आहे तो आपल्या पनवेलला ऍक्च्युली प्रशांत कॉर्नर पण आहे पण ते चालू अजून नाही चालू झालंय झालं. काय माहित का त्यांनी अजून चालू का नाही केलंय स्नॅक कॉर्नर ऍक्च्युली सुरू करायला पाहिजे तिथे काही याची पण गाडी असे शिव्या घालेल बदनाम करतो वॅगनरला नाही माझी पण वॅगनर आहे तुम्ही समजू शकता याची पण वॅगनर आहे काहीच वॅगनर वाईट कार नाही आहे फॅमिली कार मस्त आहे पण बिल्ड क्वालिटी वगैरे जरा जास्तच आहे आणि रेट प्राईस पण वाढून ठेवलेत 6 lakhs प्लस देत आहे ते भाई मग टाटा पण 6-7 लाखात टियागो वगैरे ते आहेत नॉर्मल कार्स बिल्ड क्वालिटी तरी चांगली आहे नाही सुझुकीची बिल्ड क्वालिटी नाही भाई काहीच नाही ना भीतीचा प्रश्न नाही आता लास्ट टाइम जस्ट माझी टच झाली पेट्रोल पंपला हां जस्ट टच आहे तर बोनेटचा खालचा मडगाड आहे ना तो सपोर्ट आहे तो हा. निघाला नाही बोनेटचा खालचा जरा जास्तच नाजूक होत चालली आहे सुझुकी बघू ते मी घरी सांगितलं ना हे रिपेअर करून घेतलं आता आईला समजेल हे आता युट्यूबवर जाणार आहे नक्की हां हे 2 दिवस लावली हा. तिसऱ्या दिवशी काढली आता परत लावली आहे परत लावली ती परत आता कोण इथे येते परत- काय इथे परत माहिती. इथे परत काढली आहेत
लावतील मला वाटतं आता. पण ती लावलेली काढली का भाई? तेवढं चांगलं वाटत होतं. सॉरी पण ठीक आहे. मोदीजी येत होते म्हणून वा, पाहिजे. मोदीजी येत होते म्हणून ते लावलं तात्पुरतं. पण तेच जमिनीत नंतर अजून टाकायचं ना आतमध्ये, अजून चांगलं परमनंटच करून टाकायचं ते. मे बी त्यांचा प्लॅन असेल जेव्हा चालू होईल तेव्हा लावतील. तोपर्यंत कोण लक्ष हा द्या. मे बी हा पाणी द्यायला वगैरे लोक नसतील ते तात्पुरतं ठेवलं असेल. स्मार्ट तर आहे मी यार. काय बोलू. काय माहित आता कशासाठी केलं हे. भाई कधी बांधतो एअरपोर्ट आता काय भाई? 25 डिसेंबरला हे आहे ना, उद्घाटन आहे ना? उद्घाटन नाही, फ्लाईटच चालू होते आय गेस. फर्स्ट टर्मिनल चालू होतं. येस, फर्स्ट टर्मिनल चालू होतंय आय गेस. इंटरनॅशनलला टाइम जाईल, डोमेस्टिक ओनली फॉर डोमॅस्टिकला चालू होईल. मग कुठे जायचं? पहिली ट्रिप कुठे निघायची? गोवा. गोवा. चला गोवा. जॉब लागून ती पेलावीच लागली. मिडल क्लास माझ्यासारखे लोक, अप्पर मिडल क्लास ह्याच्यासारखी लोक आता हे पण जॉब वरती आली तर काय करणार? अप्पर असो लोअर क्लास मिडल क्लास तर आहे ना. अच्छा राहू दे. अप्पर म्हणजे तू मोर दॅन 10 lakhs कमवतो. हे भाई लोअर दॅन 10 असं एनटॉक घेऊन नसं फिरलो मी. अरे लागून नसतो माझ्याकडे. आता याची एनटॉर्क एवढं कमी ॲव्हरेज देते तरी हा भाई एनटॉर्कच चालवतोय. असं नाही की गाडी विकून दुसरी घेऊ जिला ॲव्हरेज चांगली आहे. नाही, ॲव्हरेज कमी चालतंय. मजबुरी आहे माझ्याकडे नाही job आहे. मजबुरीमध्ये कमी ॲव्हरेजची गाडी घेतात हे लोक, समजते? अरे त्या नवीन नवीन लॉन्च आहे तेव्हा एवढ्या आयडिया नव्हती ना अच्छा. किती ॲव्हरेज येते म्हणून. हा. आणि तेव्हा स्पोर्ट्स स्कूटी पण कधी युनिक वाटलं तेव्हा घेतली मी असं. हा. पण आता पस्तावते. ओनली अनटॉक लवर्स नोट्स. येस गाईज, बॅक टू पनवेल. आम्ही ज्यूस प्यायला आलोय. गाडी लावतोय इथे. काही दर वेळेला याचा भारी लागतो आणि सेम टेस्ट. कसं आहे? असं बघ टेस्ट कशी आहे याची? टेस्ट करतो मी. मिक्स करतो प्रॉपर. मिक्स केल्याशिवाय काही पिऊ नये. फॉर बेटर टेस्ट. एक नंबर. थंड बरं वाटतं मी, थंड. असं नाही पित. तेच गाईज, वॅगनर का घेतली आहे हे आपण विचारू. हिनी ही आता जस्ट एक्स्टर घेतली. तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल जुना. तर हिने नसेल बघितलं तर बघा. हा बघा, मी पिन करेन इथेच. तर हिने समथिंग गाडीला किती लाखाला घेतली तेवढी घेतली. त्याच्यात 2 लाख जर हिने एक्स्ट्रा टाकले असते तरी गाडी आली असती. आणि ह्या बहिणी वॅगनर घेतली आहे. वॅगनर हा, तर आम्ही का घेतले हे विचारूया आता. का घेतली रे तू? ये जरा इथे ये, इथे ये. तोंड नको लपू. माहितीये तू तोंड लपवण्यासारखी कामं करतोस. लेट्स सी. पण तू का वॅगनर माझ्या गाडीला घेतली? 2 वर्ष झाली घेऊन. 2 वर्ष का घेतली वॅगनर? टेम्पररी. 2 वर्ष नाही, गाडी नंतर गाडी नंतर. घर पहिला. हिने गाडी वॅगनर घेतलीच फक्त गाडी शिकायला. आता या गाडी शिकलाय. आता आता डिफेंडर डिफेंडर. आता भाई ऐकणार नाही. डिसेंबर एंड पर्यंत जॉब लागणार मला. जॉब लागेल. आम्ही डिसेंबरला तुम्हाला अपडेट करूच. हा बोललाय तर आपण अपडेट गॅरंटी करूया. देते, वॉरंटी देईन. तुझी गॅरंटी वॉरंटी दोन्ही पण नाहीये. आणि कोणी घेऊ नाही शकत ती. दॅट वॉज ब्रुटल. हे तू ब्लॉग बंद कर. नाही मी एवढं सगळं नाही टाकणार काहीच. हे सगळं कट होईल हा, असं तर तुम्हाला वाटत असेल. तर नाही होणार नाही आहे. होणार. बस कट एवढंच. गाईज, बॅक होम आलो आम्ही. सगळं सायकल वगैरे पण बघून. रिपेअरच्या तर कंडिशनच्या नाहीच आहे. तर रिपेअर न केलेलंच बरं. बिकॉज रिपेअरिंगला टाकली तर 3,000 तर कुठे नाही इझिली खर्च होऊ शकतो. अँड माझं सायकलिंग आता सध्या फक्त जो ग्रुप जातोय आम्ही, सो ती 1 टाईमसाठीच मला हवी आहे. नंतर फ्युचरला लागली तर बघू, तेव्हा नवीन घेऊया. सो आता मला वॉज लाईक एक राईडसाठी अरेंज होते का नाही बघू. तर या माझा जिथे मी आधी राहायचो तिकडे एक फ्रेंड आहे, तर तो मला आय गेस देऊ शकतो. त्याची आहे सायकल आहे. मी तिला मेसेज तर केला आहे की मला सायकल संडेला लागेल वगैरे. तर तो बोल हां जा बिंदास घेऊन वगैरे. पण आय डोंट नो त्याची काय कंडिशन आहे. बिकॉज तो पण खूप रेअर चालवतो किंवा नेत पण ना असं आहे. तर या लेट्स सी, सॅटर्डेला मी घेईन तेव्हाच ती ओके वगैरे करून टाकतो एका दिवसात. आणि लगेच संडेला अर्ली मॉर्निंग सायकल राईड. That's it's for the vlog. Hope you guys enjoy this vlog. Don't forget to hit the like button. Do comment your thoughts and I'll see you guys in the next one.